दाऊदपूर औसा तालुक्यातील एक छोटं गाव. त्या गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून 50 गोटे तयार केलेत. त्यातला एक गोटा आपण आज आकाश श्रीशैल्य दाने यांच्या कोटा बघण्यासाठी येतो आहे. त्यांनाच विचारू आपण की कोट्याचा अगोदरचं त्यांच्या गाईगुरांना असणारं व्यवस्था आणि आता मनरेगातून झालेल्या कोट्याच्या व्यवस्थेबद्दल. माझं नाव आकाश श्रीशैल्य दाने. नमस्कार, माझं नाव आकाश श्रीशैल्य दाने. मनरेगामधून आम्हाला गोटा मिळाल्यामुळे जनावरांचं पावसापासून संरक्षण झालं. त्याच्या अगोदर आमच्याकडे साधं पत्र्याचं शेड होतं, त्याच्यात व्यवस्थित स्वच्छतेची जागा पण नव्हती आणि जनावरांना कासेचा आजार होत होता. पण गोटा मिळाल्यामुळे बेड गच्ची केल्यामुळे कासेच्या आजारापासून जनावरांचं संरक्षण झालं. यांना गोटा दिला त्याचा फायदा असा की त्यांनी त्यांच्या शेतातील गाई गुरं आहेत त्यांची निगा चांगल्या पद्धतीने राखतात, त्यांची व्यवस्था चांगली असते, त्यांचं आरोग्य चांगलं आहे आणि ह्या कोट्यामुळे त्यांना आणखीन भरच पडली आहे. धन्यवाद. आमच्याकडे देवणी गाय होती, कुत्रं चावल्यामुळे गाय मेली. वासरू आहे 14 महिन्याचं देवणी जातीचं. आणि आम्ही पूर्वी गाईच्या गोमूत्र आणि शेणखतापासून शेती करत होतो. 2 हेक्टर शेती आहे आमच्याकडे. 70% शेती शेणखत सेंद्रियच करतो, 30%. नमस्कार, मी विलास दाने, दाऊदपूर. मी पूर्ण शेती सेंद्रिय शेती करतो. माझ्यापाशी गाय एक आहे 2, त्याच्यापासून गोमूत्र ह्याची फवारणी. मी कोणतीही फवारणी अजिबात करत नाही. मी फक्त सेंद्रिय शेतीपासून टाकून खत टाकून वगैरे शेती करतो सगळी. ती माझ्यापाशी सध्या आता दोडका आहे, तिथून दुधी आहे, तिथून मिरची आहे, पुन्हा तिथून वांगा आहे, तिथून टोमॅटो आहे, नंतर गवार आहे माझ्याकडे सध्या. मी पूर्ण शेती सगळी सेंद्रिय शेती करतो. आणि साईडला मी दोडका लावून सगळी झाडावर वगैरे सगळी व्यवस्थित केलेली आहे.